हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण ओरिओ बिस्किटपासून आईस्क्रीम तयार केलेले आहे ते आज आपण बघत आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी 250 ग्रॅम म्हणजेच 1 पावशेर दूध घेतलेले आहे, अर्धी वाटी साखर आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे. तर पहिल्यांदा आपण दूध कढईमध्ये गरम करून घेत आहे. त्यातील आपण अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेतलेले आहे. मोठ्या गॅसच्या आचेवरती दूध आपण गरम करत आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालत आहे आणि एकसारखे फिरवून आपण दूध उकळून गरम करून घेत आहे. अर्धी वाटी गरम दूध बाजूला काढून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून एकसारखे मिसळून घेत आहे. दूध मोठ्या गॅसच्या आचेवरती गरम करायला ठेवलेले आहे. ते आपल्याला सतत असे ढवत राहायचे आहे. कॉर्नफ्लोअरचे तयार केलेले दूध आपण यामध्ये घालून एकसारखे ढवत राहत आहे. दूध दाटसर होईपर्यंत आपल्याला ढवत राहायचे आहे. तर अशा पद्धतीने एकसारखे ढवत राहून आपल्याला दूध आहे ते दाटसर बनवायचे आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून दूध एकसारखे मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दूध आहे ते एकसारखे दाटसर करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने दूध आपल्याला दाटसर तयार करून घ्यायचे आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध आहे ते अजून गरमच आहे, ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला सतत असे फिरवून दूध आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. ओरिओ बिस्किट आईस्क्रीम आपण तयार करत आहे. त्यासाठी आपण ओरिओचे 10 रुपयाचे 2 पॅकेटं घेतलेले आहेत. म्हणजे 10 रुपयाला 1 पॅकेट असे 2 पॅकेट घेतलेले आहेत. बिस्किटाचे आपण तुकडे करून घेत आहे. ओरिओ बिस्किटचे 2 पॅकेट आईस्क्रीम तयार करण्यासाठी घेतलेले आहेत. अर्धी वाटी दुधाची शाई आपण काढून घेतलेली आहे. तर दूध गरम झाल्यानंतर जी दुधावरती शाई जमा होते ती शाई आपण आईस्क्रीम तयार करण्यासाठी घेतलेली आहे. तर मलाई आपल्याला फ्रेश लागणार आहे. अर्धी वाटी मलाई आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि हे आपण दूध जे कढईमध्ये गरम करून घेतलेले कॉर्नफ्लोअर टाकून ते आपण फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवले होते, ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते, ते आपण काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आईस्क्रीम तयार करण्यासाठी क्रीम आणि दूध बारीक करून घेतलेले आहे. तर हे आपल्याला फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवायचे आहे. तर हा डबा आपण फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवलेला आणि नंतर आपण काढून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता ओरिओ बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि नंतर परत एकदा मिक्सरमध्ये घालून हे सर्व आपण बारीक करून घेणार आहे. दोन ओरिओ बिस्किटचे पुढे परत एकदा क्रीममध्ये घालून हे मिक्सरला आपण फिरवून घेतलेले ते आपण एकसारखे आईस्क्रीम तयार होण्यासाठी करून घेत आहे. आणि हे आपण आईस्क्रीम रात्रभर फ्रीजमध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम तयार झाली आहे की नाही ते आपण बघत आहे. तर अशा छान पद्धतीने आईस्क्रीम तयार झालेली आहे. तयार झालेली आईस्क्रीम आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी असे ओरिओ बिस्किटचे आईस्क्रीम तयार केलेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. ओरिओ आईस्क्रीम एक नंबर आहे म्हणते माझी मुलगी.